नमस्कार. उपस्थित सर्व शंकर भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करतो. शंकर महाराजांच्या काही वचनांना सिद्ध वचन का म्हटलं जातं? काय कारण असावं? सिद्ध पुरुषाचे वचन म्हणून सिद्ध वचन असा साधारण अर्थ मनात येऊ शकतो, पण हे वचन आहेत, सिद्ध वचन आहेत, कारण याचा वास्तविक अर्थ तुम्ही समजून घेतला आणि हे वचन प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न केला तर तुमची सिद्धत्वाच्या दिशेने यात्रा सुरू होते. पण अडचण अशी आहे की तुम्ही जिथे आहात तिथून ही वचने तुमच्या आकलनात येऊ शकणार नाही. तुम्हाला थोडंसं बदलावं लागेल. तुम्हाला आपली समज थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. खूप साधारण वाटत असली तरी सर्व ब्रह्मांडाचे सामावून घेणारी ही सिद्ध वचने आहेत. कधी कधी असं वाटतं की लाख प्रयत्न करून महाराजांच्या सिद्ध वचनाचा अर्थ शोधायचा खटाटोप केला तरी त्यातलं कणभर देखील आपल्या हाती लागणार नाही. पण हे जाणून देखील ही वचने अद्भुत, अगम्य, आकलनाच्या पलीकडील आहेत. त्यात डुबकी मारल्याशिवाय मन राहत नाही. मी आत्तापर्यंत महाराजांच्या ज्या ज्या वचनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे, जरुरी नाही की मला त्यातून सूचित झालेला अर्थ हा महाराजांच्या अर्थात जवळचाच असेल की दूरचा, पण याचा अर्थबोध होण्यासाठी त्यांची मदत, त्यांचं सहकार्य, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय हा शोध पण व्यर्थ होईल. पुन्हा एकदा महाराजांच्या एका सिद्ध वचनावर बोलण्याचं साहस मी करतो आहे. तुम्ही इथे जमलेले सारे त्यांचे चाहते आहात, त्यांच्यावर प्रेम करणारे आहात. त्यामुळे मला या वचनातून उमगणारा अर्थ तुम्ही समजावून घ्यावा हीच विनंती आहे. मी बरोबर असेल किंवा चूक, पण मला जे वाटतं, जसं वाटतं तसं बोलणं, माझ्या विचारांचा तुम्ही स्वीकार केलाच पाहिजे असं पण नाही, पण समजावून घेण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. चला, आपण पुन्हा एकदा एका सिद्ध वचनाच्या अंतरंगात प्रवेश करूया. कदाचित हे वचन समजावून घेता घेता आपली यात्रा देखील सिद्धत्वाच्या दिशेने सुरू झालेली असेल, या संदेह नाही. इच्छा माझीच केवळ. गालिबचा एक शेर आहे, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश से दम निकले. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले. असं मनुष्याचं जीवन आहे. इच्छा, इच्छा आणि इच्छा, आणि एक दोन नाही, हजारो इच्छा. आणि प्रत्येक इच्छा अशी की त्या इच्छेसाठी प्राणपणाला लावू अनेक आशा आकांक्षा मनात निर्माण होत असतात. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी मनात तयार होत असते, आणि हा सिलसिला कुठे संपतच नाही. मनुष्य संपून जातो, पण त्याच्या इच्छा काही संपत नाही. माणूस आयुष्यभर आपल्या इच्छांच्या मागे धावत राहतो आणि इच्छांचा
अंतच नसतो. एक पूर्ण होते न होते दुसरी तयार असते. अगदी मनुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही दौड चालूच राहते. तुम्ही बघता कित्येक लोकांचे प्राण अडकलेले असतात कशात न कशात. जाताना देखील मनुष्य अनेक इच्छा अपूर्ण ठेवून जातो. पण असे किती जन्म चालणार? जोपर्यंत आपला विवेक जागृत होत नाही, जोपर्यंत आपण करत असलेला मूर्खपणा आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपला प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंतचा असाच चालू असतो. जेव्हा जागरणाचे एक किरण आपल्या अंतरंगात उतरते, तेव्हा कुठे आपला प्रवास मृत्यूकडून अमृताकडे सुरू होतो, तमस्साकडून ज्योतिर्मय विश्वाकडे सुरू होतो, असत्याकडून सत्याच्या दिशेने सुरू होतो. शंकर महाराज म्हणतात, इच्छा माझीच केवळ. एकतर अर्थ याचा असा होतो की आपण या भ्रमात जगत असतो की आपण आपल्या मर्जीनुसार जगतो आहे, तर तो आपला अहम आहे. ईश्वराच्या मर्जीनुसार सर्व चाललेलं असतं. न जन्म तुमच्या हाती असतो, न मरण तुमच्या हातात असतं. मग जीवन तरी कसं तुमचं असू शकेल? आणि अस्तित्वाच्या इच्छेवर सर्व सोडून जगता येऊ शकेल का? कारण आपण आपल्या अनेक इच्छा प्रतिदिन निर्मित करत राहतो. एकच चूक आपण किती वेळा करत राहतो, पण त्यातून काही धडा घेत नाही, काही शिकत नाही. आपली मूर्छा इतकी गहिरी आहे की आपण तीच चूक परत परत करत आहोत हे देखील आपल्या लक्षात येत नाही. 2 मार्ग आहे. एक जो कृष्णाने अर्जुनाला सांगितला, अस्तित्वाची इच्छा समजून घे. तू स्वतः काही करत आहेस या भ्रमात राहू नकोस. त्याला तुझ्याकडून काही करून घ्यायचं असेल तर त्याला करून घेऊ दे. तू तुझ्या अहंकाराला मध्ये आणू नकोस. त्याच्या मर्जीनुसार जग. स्वतःला अस्तित्वाला समर्पित करून जग. नाही तर दुसरा मार्ग आहे. शंकर महाराज इथे एकाच वाक्यांतून दोन्ही मार्गाचा संदेश देत आहेत. एक अस्तित्वाप्रती संपूर्ण समग्र समर्पण, किंवा दुसरा मार्ग आपली सर्व इच्छा अस्तित्वावर केंद्रित करणे. तुम्ही लहानपणी एक खेळ खेळला असाल. मी तर या खेळाचा खूप आनंद घेतला आहे. दुर्बिणीतून सूर्यकिरणांना माचीसच्या काडीच्या गुलाजवळ केंद्रित करायचं आणि अल्प काळात उष्णतेने ती काडी पेट घेते. मला या खेळात खूप आनंद यायचा. मी तासनतास उन्हात हा खेळ खेळत बसायचो. महाराज म्हणतात, आता तुमच्या इच्छा विखुरल्या आहेत, त्या सर्व एकत्रित करा. एकच इच्छा ठेवा, ईश्वर प्राप्ती. बाकी साऱ्या इच्छा विसर्जित करून टाका. तसं करू शकलात तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकेल. एक विस्फोट तुमच्याही जीवनात होईल आणि त्यात सर्व निरर्थक गोष्टी जळून जातील आणि जे सार्थक आहे त्याबरोबर तुमचे सूर जुळू लागतील. मला माहीत आहे तुम्ही म्हणाल की आमच्या जीवनात दुसरी कुठलीच इच्छा नाही आहे, एकच इच्छा आहे, महाराजांची, ईश्वराची, अस्तित्वाची. पण पुन्हा एकदा विचार करा. एक कागद घ्या आणि प्रामाणिकपणे त्यावर तुमच्या प्रमुख इच्छा लिहा आणि त्यांना प्राथमिकतेनुसार त्या इच्छांचे क्रम लावा. तुम्हाला लक्षात येईल धन, संपत्ती, नोकरी, व्यवसाय, विवाह, अपत्य अनेक गोष्टी तुमच्या लिस्टवर येतील आणि सर्वात शेवटी ईश्वर असेल. तुम्ही स्वतःला धोका देऊ नका. तुमच्या इच्छांच्या क्रमवारीत कोणत्या इच्छेला प्राथमिकता देता ते पहा, कारण तेच तुमच्या जीवनाच्या रूपांतरणास कारणीभूत ठरणार आहे. जर इतकं करूनही तुम्ही म्हणत असाल की नाही, माझी एकच इच्छा आहे शंकर महाराज, तर पुन्हा एकदा पुनर्विचार करा. तुम्ही रस्त्यातून जात आहात. तुम्हाला महाराजांची एक सुंदर
संगमरवरी मूर्ती सापडली. तुम्हाला आवडेल, तुम्हाला वाटेल महाराजांची कृपा आहे. तिथेच एक सोन्याची वीट सापडली, तर तुम्ही म्हणाल ही तर महाराजांचीच कृपा आहे. तुम्ही दोन्ही घेऊन घरी निघालात, इतक्यात त्या जागेच्या मालकाने तुम्हाला अडवलं आणि तो तुम्हाला म्हणाला की इथंच ठेवा, ही जागा माझ्या मालकीची आहे आणि इथल्या सर्व वस्तूंवर माझी मालकी आहे. तुम्ही त्याला विनंती करू लागाल, विनवणी करू लागाल. तुमची विनंतीला मान देऊन तो म्हणेल, ठीक आहे, 2 पैकी एक वस्तू घेऊन जाण्यास मी परवानगी देतो. एकतर ती मूर्ती घेऊन जावा किंवा ही सोन्याची वीट घेऊन जावा. खरं सांगा, तुम्ही काय निवडाल? तुम्ही विचार करा, सोन्याची वीट घेऊन जाऊ, ती विकून महाराजांची अशा 100 मूर्ती बनवता येतील. महाराजांनीच ही संधी दिली आहे. तुम्ही घरी याल, सोन्याची वीट घेऊन ती विकून अजून एक सुंदर मूर्ती बाजारातून मोलभाव करून घेऊन याल आणि तुमच्या देहघरात ठेवाल. समजा एका बाजूला तुम्हाला सोने विकून मिळालेले नोटांचं बंडल आहे, एकीकडे महाराजांची मूर्ती आहे आणि अचानक तुमच्या घराला आग लागली. तुम्ही किमती ऐवज घेऊन तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही काय निवडाल? महाराजांची मूर्ती घेऊन बाहेर धावाल की नोटाचा बंडल घेऊन बाहेर धावाल? इथे तुम्ही तोच तर्क निवडाल. पैसे असले की अजून एक मूर्ती विकत घेता येईल, असा धोका देऊन चालणार नाही. तुमचं आत्मपरीक्षण करा. नक्की करा, तुमच्या जीवनात इच्छांच्या लिस्टमध्ये प्राथमिकतेत सर्वात पहिल्या क्रमांकावर काय आहे? लहानपणी वाचलेली एक गोष्ट मला आठवली. एक राजा होता, त्याला 4 पत्नी होत्या. नेहमीप्रमाणे तो एका मोहिमेवर निघाला. तेव्हा त्याने आपल्या सर्व पत्नींना विचारलं, मी मोहिमेवर चाललो आहे, तुम्हाला येताना काय घेऊन येऊ? एकीने सांगितलं, मला सुंदर वस्त्र घेऊन या. एकीने सांगितलं, माझ्यासाठी सुवर्ण आभूषण घेऊन या. एक म्हणाली, मला 7 शृंगाराची साधनं घेऊन या. आणि त्यांची शेवटची पत्नी म्हणाली की मला दुसरं काही नको, तुम्ही सुरक्षित परत या. एका हिंदी गीतकाराने या भावना गीतातून शब्दबद्ध केलेत. बता दूं क्या लाना, तुम लौट के आ जाना, ये छोटा सा नजराना, पिया याद रखोगे कि भूल जाओगे. सजते हैं जो तन पे हमारे, वो है पिया नैन तुम्हारे. है लट जो माथे पे आई सी, चूड़ी है मेरी कलाई की. पलट के जब आना, ये लट ये नजराना, ये लट ये नज़र लाना, ये छोटा सा नजराना, पिया याद रखोगे कि भूल जाओगे. चाहत से ये मांग भरूंगी, बिंदिया का मैं चाह करूंगी. माथे पे लागे सुहानी सी, ओठों की तेरी निशानी सी. बलमवा जब आना, बिंदिया तुम्हें बन जाना, ये छोटा सा नजराना, पिया याद रखोगे कि भूल जाओगे. आँखों में चांद बन के उभरना, देखो बलम देर न करना. रहता है दिल में तुम्हारा दिल, डरता है फिर भी हमारा दिल. बहुत न तरसाना, तुम लौट के आ जाना, ये छोटा सा नजराना, पिया याद रखोगे की भूल जाओगे. एकच इच्छा आहे, मला तुम्ही हवे आहात, त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही परत याल हाच एक उपहार आहे आणि तुम्ही लवकर परत या एवढीच एक इच्छा आहे. माझ्यासाठी नवीन कुठले वस्त्र नको, तुमचे नयन पुरेसे आहेत.
तेच माझ्या तनूवर शोभून दिसतात. आणि तुमच्या माथ्यावर ही जी केसांची लट आहे त्याच माझ्या बांगड्या आहेत. तुम्ही परत याल तेव्हा ही तुमची नजर ही केसांची लट घेऊन या. तुम्ही सुरक्षित परत या, केवळ एवढंच मागणं आहे. तुमचं प्रेम माझ्यासाठी माझ्या माथ्यावरील बिंदीसारखं असावं. तेव्हा तुम्ही येताना सुरक्षित परत या. तुमच्या ओठांची बिंदी माझ्या मस्तकावर शोभून दिसते. तुम्ही परत याल तेव्हा माझी बिंदी तुम्हीच बनून जा. एवढी एक छोटीशीच गोष्ट तुमच्याकडे मागते. माझ्या नयनी चंद्रमा बनून तुम्हीच प्रकट व्हावं. फार उशीर करू नका. माझ्या हृदयात तुमचं हृदय धडकते, पण तरी माझं हृदय भयभीत आहे. खूप जास्त वाट पाहायला लावू नका. कृपा करून जास्त तरसवू नका. तुम्ही लवकर माघारी या. एवढंच एक छोटासा नजराणा माझ्यासाठी घेऊन या. तुम्ही सुरक्षित घरी परत या. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा. विसरून जाऊ नका. मी तुमच्या प्रतीक्षेत आहे. तुमची आतुरतेने वाट बघते आहे. कृपा करून लवकर परत या. खरा भक्त भगवंतालाच मागतो. इतर कुठल्या इच्छा त्याच्यासाठी शिल्लकच उरलेल्या नसतात. एकच इच्छा असते, ईश्वराची. त्याला न धन, न संपत्ती, न यश, न ऐश्वर्य यात रस नसतो. त्याला फक्त ईश्वरात रस असतो. ईश्वराने त्याला हे सर्व सोडण्यास सांगितलं तर क्षणाचा विलंब न लावता सर्व गोष्टी तो सोडू शकतो. हेच काय, स्वतःचे प्राणपणाला सुद्धा लावू शकतो. स्वतःचे प्राण देखील देऊ शकतो. कारण त्याच्यासाठी परमात्म्याशिवाय इतर कुठल्याच गोष्टीला महत्त्व राहत नाही. लोकांना ईश्वर नकोच असतो. इतर गोष्ट जास्त महत्त्वपूर्ण असतात आणि त्या मिळाव्यात म्हणून ते ईश्वराचे साधन म्हणून उपयोग करत असतात. तुम्हाला राजा हवा आहे का त्यांचे दासदासी, नोकर चाकर, हे तुम्ही ठरवा. राजा जेव्हा युद्धावरून, मोहिमेवरून परत आला तेव्हा त्याने इतर राणींना जे जे मागितले ते त्यांना देऊन टाकलं. पण तो भेटायला गेला त्या राणीला जिने त्याला सुरक्षित परत येण्याची विनवणी केली होती. शंकर महाराज तुम्हाला स्मरण करून देत आहेत. एकच इच्छा ठेवा ईश्वराची. इच्छा माझीच केवळ. म्हणजे अस्तित्वाची, ईश्वराची, परमात्म्याची एकच इच्छा शिल्लक राहिली पाहिजे. तुमच्या जीवनात तसं झालं तर क्रांती घडून येऊ शकेल. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्यापदी लागो माझे तन मन ध्यान. सूत्रधार तू विश्वाचा तुझे गोड ज्ञान. कालगतीचे फिरवशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझ्या नामे तेची ऐसे दान. काम क्रोध माया भुलवी मन धावे घेई. आशा निराशेचे फेरे जगी ठाई ठाई. आहे तूच अंतर्द्यानी तुला सर्व जाण. तुझे नाम घेता देवा होई समाधान. बंधू माय बापा लागे आस दर्शनाची. दत्ता म्हणे एका नाथा हाक पामराची. अल्पबुद्धी माझी देवा भक्त मी रे सान. तुझे नाम घेता देवा होई समाधान. जो अनाम है त्याला कोणत्या नावाने साथ घालायची? सगळे नाम त्याचेच आहेत. कोणाच्याही नावे साथ घाला, त्यालाच पुकारल्यासारखं आहे. कोणी त्याला राम म्हणतं, कोणी श्याम म्हणतं, कोणासाठी तो रहीम आहे, कोण त्याला येशू संबोधतात. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम समाधान देत नाही. नाम घेताना जो भाव असतो ना, तो समाधान देऊन जातो.
नाम नाही, नाम घेताना जो भाव असतो ना, तो महत्त्वपूर्ण आहे. नाम तुझे घेता देवा, आधी जे नाम तुम्ही घेणार आहात त्यात दडलेल्या देवत्वाचा परिचय व्हावा लागतो. कारण त्याशिवाय हृदयाचं द्वार उघडणार कसं? ते द्वार उघडण्यासाठी भक्तीची आवश्यकता असते. त्याची सुरुवात प्रेमाने होते. आधी तुम्ही व्यक्तीच्या प्रेमात पडता आणि ते प्रेम त्या व्यक्तीच्या नावाला देवत्व बहाल करतं. आणि हेच प्रेम विकसित होऊन भक्तीत रूपांतरित होतं. आणि केवळ त्याच स्थितीत घेतलेले नाम परिपूर्ण समाधान देऊन जातं. नाम तुझे घेता देवा, होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. भक्ती हृदयात जन्मले की एकच ध्यास, एकच आस लागली असते, तुझ्या चरणी माझे तनमन ध्यान लागावे. ही प्रार्थना तुमच्या तन्मनातून गुंजू लागते. सर्व इच्छा गळून जातात. एकच इच्छा शिल्लक राहते. ज्या व्यक्तीमध्ये तुम्ही देवत्व अनुभवलं, तिच्या चरणापाशी तुमची सर्व ऊर्जा प्रवाहित होऊ लागते. कारण ती व्यक्ती ज्या अज्ञात जगाचं प्रतिनिधित्व करत असते, त्या अज्ञाताबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं. भूमीवर असलेले चरणच आपल्याला दिसत असतात. त्या चरणाची आपली ओळख असते. कारण बाकी ती व्यक्ती पूर्ण अदृश्यच असते. आपल्यासमोर असूनही नसल्यासारखी असते. तिचे चरण देखील भक्तांसाठी त्या अज्ञाताचं, त्या अदृश्याचं प्रकटीकरण असतं. विश्वाचा सूत्रधार ज्याचे ज्ञान गूढ आहे, ते ज्ञान अतिगूढ असल्यामुळे बुद्धीच्या पकडीत येऊ शकत नाही. आणि जो केवळ बुद्धीच्या भरवशावर त्याला जाणून घेऊ इच्छितो, तो काहीच मिळू शकणार नाही. त्याला जाणून घेण्यासाठी बुद्धी नाही तर प्रेम मार्ग आहे. प्रेमात फक्त ती क्षमता आहे ज्ञानावरील गूढतेचे आवरण बाजूला सारायचं. बुद्धीने त्या गूढतेचं आवरण अधिक घट्ट होत जातं, अधिक जाड, अधिक गहन. विश्वाच्या सूत्रधाराच जाणण्यासाठी मेंदू नाही, हृदय काम येतं. बुद्धी नाही, प्रेम सहयोगी असतं. कालगतीचे चक्र किती सुरळीत चालू असतं आणि कोण या महान चक्रास गती देत असेल? या अगणित नक्षत्र तारकांचा, या ग्रह पसाऱ्यांचा निर्माता कोण असेल? नियोजनबद्ध सृष्टी नियम कायम करणारा सूत्रधार कोण असेल? जन्ममृत्यूचं उगमस्थान कुठे असेल? तो जो कोणी असेल त्याचं प्रतीक म्हणून जे नाम घेऊ, त्या नामाच्या माध्यमातून मोक्ष मिळावा हीच प्रार्थना. मोक्ष अंतिम स्थिती, अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष जीवनाचे 4 महत्त्वपूर्ण चरण. काही लोकांसाठी तर अर्थ म्हणजे सगळं काही असतं. धन संपत्ती हेच महत्त्वपूर्ण असतं. त्याच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नसतं. तेच मिळवायचं, प्राप्त करायचं याच ध्येयाने ते झपाटलेले असतात. काही जण अजून एक पायरी वर चढतात. त्यांच्यासाठी काम म्हणजेच सर्व काही असतं. काम एकमेव समाधान असतं. कामाव्यतिरिक्त अन्न कशात यांना रस नसतो. पण अर्थापेक्षा कामच श्रेष्ठ म्हणावं लागेल. यात थोडा तरी जिवंतपणा असतो. जो काम परिपूर्ण जगतो त्याचा धर्मात प्रवेश होतो. जीवनाचं एक नवीन खिडकी उघडते आणि त्यातून मोक्ष खुणावू लागतो. धर्म म्हणजे अदृश्यशी धागे दोरे जुळणं. मोक्ष म्हणजे त्या अदृश्यात हरवून जाणं. धर्म म्हणजे सागराचं दुरून दर्शन आणि मोक्ष म्हणजे त्या सागरात एकरूप होण्याचं धाडस. आणि ते साहस माझ्यात निर्मित व्हावं, असं दान ईश्वराकडून मिळावं, हीच प्रार्थना मनात स्थिर होऊ लागते. चहूबाजूस काम, क्रोध,
माया भुलवण्याचे काम करत आहेत. मन तिथं धाव घेऊ शकतं. माझी पात्रता ती काय आहे? मन कमजोर आहे. ते प्रलोभनाला बळी पडू शकतं. आशा निराशेचे फेरे ठाई ठाई माझी वाट रोखू शकतात. माझा प्रवास थांबवू शकतो. हे ईश्वरा, मी तुला काय सांगणार? तू तर अंतर्यामी आहेस. तू सर्व जाणतोस. तूच यातून बाहेर काढ. तूच मार्ग दाखव. तूच सोबत कर. माझा प्रवास थांबू नये अशी माझी केवळ एकच इच्छा असून काय होणार? तुझ्या मदतीशिवाय काही शक्य आहे का? तुझ्या मदतीशिवाय काहीच शक्य नाही. तू जाणतोस. तूच योग्य मार्गावर मला गतिमान कर. तूच मला पैलतीरी पोहोचव. ईश्वराच्या दर्शनाची आस मनात धगधगत असते. ईश्वराने या पामराची हाक ऐकावी, ज्या हाकेत आर्तता असते, ज्या नामात अश्रूंची धार असते आणि ज्या अश्रुगंगेची गंगोत्री हृदयात असते. अशी मौन पुकार पण ऐकली जाते. आणि आपण किती जरी स्वतःला बुद्धिमान समजत असलो तरी ज्याने आपल्याला बुद्धी दिली आहे, ज्याने बुद्धी निर्माण केली आहे, त्यापेक्षा तर अधिक बुद्धिमान आपण असू शकत नाही. आणि ही जाण येणं महत्त्वाचं आहे. एक अज्ञानी कसं काय ज्ञानाचा शोध घेऊ शकतो? मी अज्ञानी आहे, त्यामुळे मी जे काही करेन ते योग्यच असेल हे मी कसं ठरवू शकतो? अस्तित्वानेच मला अज्ञानातून ज्ञानाच्या दिशेने घेऊन जावं, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जावं, मृत्यूपासून अमृताकडे घेऊन जावं. पण ही यात्रा तेव्हाच सुरू होऊ शकते जेव्हा तुमच्या जीवनात एकच आस शिल्लक उरते, ती म्हणजे परमप्रियकराची एकच इच्छा. सर्व इच्छा त्या इच्छात समाविष्ट झाल्या पाहिजेत, बाष्पीभूत झाल्या पाहिजेत. आणि तसं होऊ शकलं तर ईश्वराचा साक्षात्कार दूर नाही. त्याचं नाम तुम्हाला इतकं समाधान देऊन जातं. विचार करा, त्याच्या दर्शनात तुम्हाला काय संपदा मिळू शकते. ती शब्दातीत आहे, ती वर्णनातीत आहे. खलील जिब्रानची एक गोष्ट आहे, खूप सुंदर आहे, माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक. अतिशय सुंदर निळ्या रंगाचं एक गवताचं फूल, गवताच्या पात्यामध्ये उगवलेलं छोटंसं फूल, त्या आजूबाजूला पसरलेल्या गवतांच्या गर्दीमध्ये नम्रतापूर्वक राहत असतं. एक दिवस पहाटेच्या दवबिंदूने जेव्हा त्या फुलाला जाग येते, तेव्हा डोकं वर करून तो आजूबाजूला नजर फिरवतो, तेव्हा त्याचं लक्ष एका गुलाबाच्या फुलाकडे जातं. ते अत्यंत ताठ मानेने रुबाबात उभं असतं. त्याच्याकडे पाहून त्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होती. त्याला वाटतं आपण किती अभागे आहोत. प्रकृतीने आपल्याला इतकं लहान आणि गरीब का बनवलं? आपल्याला या गवताच्या गर्दीत जमिनीला लागूनच राहावं लागतं. आपण आपलं मस्तक आकाशात वर उंच करू शकत नाही आणि आपलं मुख सूर्याच्या दिशेने वळवू शकत नाही. गुलाबाच्या फुलाने त्या लहान फुलाचं मनोगत ऐकलं आणि त्यांनी प्रतिकेत हसून विचारलं, तुझे विचार किती विचित्र आहेस. खरं तर तू सौभाग्यशाली आहेस, पण आपल्या सौभाग्यास तू जाणू शकला नाहीस. प्रकृतीने सुवास आणि सुंदरता दोन्ही तुला दिले आहेत. हे सुख खूप कमी लोकांच्या भाग्यात असतं. तू तुझ्या विचारांचा त्याग करून जे मिळालं आहे त्यात संतुष्ट राहा. मोठं बनण्याच्या प्रयत्नात तुझ्यात गर्व उत्पन्न होईल आणि तू लवकर समाप्त होशील. ते छोटं फूल म्हणाला, तू हे सर्व त्यासाठी सांगतो आहेस कारण तुझ्याजवळ ते सर्व काही आहे जे माझ्याजवळ नाही, ज्याची आकांक्षा मी बाळगतो आहे. एका अर्थी तू मला चिडवतो आहेस. एका भाग्यवानाचा उपदेश
एका अभाग्यासाठी किती कष्टदायी असतो हे त्यालाच माहीत. प्रकृतीने त्या दोन्ही फुलांचं बोलणं ऐकून प्रकृती स्वतःच प्रकट झाली आणि ती म्हणाली, तुला काय झालंय? तू नेहमीच तुझ्या विचारांनी आणि कार्याने नम्र आणि मधुर राहिला आहेस. आज असं काय झालंय की कोणत्या विचाराने तुझ्या बुद्धीला निर्बल बनवलं आहे? निळं फूल अत्यंत नम्रतापूर्वक म्हणालं, हे वात्सल्यपूर्ण करुणामयी माते, मी तुझ्याकडे तन्मनाने प्रार्थना करतो की एका दिवसासाठी का होईना मला गुलाबाचं फूल बनव. प्रकृती म्हणाली, तुला माहीत आहे तू काय मागतो आहेस? या तुझ्या इच्छेपायी अनेक विपत्तीला तुला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामागे दडलेल्या अनेक संकटापासून तू अनभिज्ञ आहेस. जर तू गुलाबाच्या फुलात रूपांतरित झालास तर तुला त्रास होऊ शकेल, पश्चाताप होईल. निळं फूल म्हणालं, चालेल, मला गुलाबाचं फूल बनव. मला आकाशात डोकावायचं आहे, सूर्याशी नजरानजर करायची आहे. प्रकृती म्हणाली, हे फुला, मी तुझी प्रार्थना स्वीकार करते, पण जर तुझ्यावर विपत्ती ओढवली, तुझ्यावर संकट कोसळलं तर माझ्याकडे तक्रार करू नकोस. असं म्हणत प्रकृतीने आपल्या रहस्यमयी जादुई हाताने निळ्या फुलांच्या मुळांना स्पर्श केला आणि त्वरित ते निळं फूल गुलाबाच्या फुलात रूपांतरित झालं. अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि वाऱ्याने शक्तिशाली तुफानाचं रूप धारण केलं आणि आसमंतातील सर्व शांतीचा भंग केला. प्रचंड वादळाने आणि मुसळधार पावसाने बगीचेवर आक्रमण केलं. तुफानाने छोट्या छोट्या गवताला सोडून बाकीच्या सर्व रोपट्यांना मुळासकट उखडून फेकून दिलं. उंच वृक्षाचे फांद्या तोडून टाकले. उंच फुलांच्या तणाला छिन्न भिन्न करून टाकलं. या तुफानात त्या बगीचेचं खूप मोठं नुकसान झालं. हळूहळू तुफान शांत झालं. आभाळ मोकळं झालं. गवताच्या गर्दीत लपलेला कमी उंचीच्या छोट्या निळसर फुलाला सोडून तुफानाने बागेच्या सर्व फुलांना उद्ध्वस्त केलं होतं. निळं फूल सुरक्षित राहिलं. बाकीच्या साऱ्या फुलांची अवस्था अत्यंत दुर्दैवी झाली होती. आजूबाजूला झाल्या फुलांची दुर्दशा पाहून एक छोटं निळं फूल म्हटलं, बघा, तुफानाने अभिमानी पुष्पाची काय हाल करून टाकलं. दुसरं निळं फूल म्हणाला, आपण पृथ्वीच्या भूमीच्या अत्यंत निकट आहोत, पण आपण या दैवी कोपापासून सुरक्षित राहिलो. तिसरं फूल म्हणाला, आपल्यावर अधिकार गाजवण्यात तुफान असमर्थ ठरला, कारण आपण उंचीने कमी आहोत. फुलांच्या राणीने छिन्न भिन्न अवस्थेत पडलेल्या त्या फुलाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, बघा, या फुलाकडे लालसेनं त्याची काय अवस्था केली आहे. केवळ तासाभरासाठी हा गुलाबाचं फूल बनला. याच्याकडे बघून शिका आणि आपल्या सौभाग्यासाठी ही घटना स्मरणात ठेवा. राणीचं बोलणं ऐकून त्या मरणासन पडलेल्या फुलाच्या देहात हालचाल झाली आणि तो आपली शिल्लक राहिलेली सर्व शक्ती एकवटून शांत भावनेने बोलला, तुम्ही सर्व आत्मसंतुष्ट मुखर आहात. मलाच कधीच तुफानाचं भय जाणवलं नाही. कधीच तुफानाचं भय मला जाणवलेलं नाही. कालपर्यंत मी देखील तुमच्यासारखा संतुष्ट होतो, पण तो आत्मसंतोषच माझ्या आणि माझ्या अस्तित्वाच्या उन्नतीच्या मधील अडसर होता. त्यानेच मला दुर्बळ बनवलं, आळशी बनवलं, शांत बनवलं, तथा माझ्या मस्तकास बंदिश केलं होतं. भयाने जमिनीला चिटकून मी तुमच्यासारखंच जीवन व्यतीत केलं असतं, जसं आज तुम्ही जगत आहात. परंतु आता मी प्रसन्न आहे, कारण विश्वाची रहस्यमयता मी अनुभवली आहे. अस्तित्वाशी एकरूपता मी अनुभवली आहे. प्रकृतीचं सौंदर्य मी अनुभवलेलं आहे. मी जे अनुभवलं आहे ते तुम्ही कल्पनेत वा स्वप्नात देखील अनुभवू शकणार नाही.
माझ्यात जन्मलेली इच्छा मी दाबून टाकू शकलो असतो, पण मी रात्रीच्या नीरवतेमध्ये पार लौकिक तत्वांना आपापसात हिचकुच करताना ऐकलंय. सत्तेच्या पलीकडील आकांक्षा आपल्या अस्तित्वाचं मुख्य उद्देश असलं पाहिजे, आणि त्याच वेळेला माझ्या आत्म्याने विद्रोह केला आणि माझ्या मनात माझ्या सीमित सत्तेच्या पलीकडील उंच स्थान प्राप्त करण्याची इच्छेने जन्म घेतला. मी अनुभवलं की मी तारकांचं गीत पाताळात ऐकू येऊ शकत नाही, आणि तेव्हा मी माझ्या हिंसेविरुद्ध युद्ध आरंभ केलं. मी त्याची इच्छा करू लागलो जे माझं नव्हतं. माझी विद्रोही भावना एका शक्तीत परावर्तित झाली आणि माझ्या लालसेने एका इच्छेचं रूप धारण केलं. प्रकृतीने माझी प्रार्थना स्वीकार केली आणि मला आपल्या जादुई बोटांनी स्पर्श करून एका मोठ्या गुलाबाच्या फुलात रूपांतरित केलं. काही क्षण ते फूल मौन झालं. नंतर अभिमान आणि सफलता मिश्रित क्षीण स्वरात बोललं, मी काही क्षणासाठी का होईना एक भव्य शानदार फुलाचं जीवन अनुभवलं आहे. काही क्षणासाठी माझी सत्ता एका सम्राटासारखी होती. मी जगाला गुलाबाच्या नजरेने पाहू शकलो. मी वाऱ्याचं गीत गुलाबाच्या कानानं ऐकलं आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी मी प्रकाशाचा स्पर्श अनुभवलाय. जीवनाने मला सन्मानित केलं आहे. कोणाला माझ्यासारखा सन्मान प्राप्त झाला असेल? एवढं बोलून त्याने आपली मान झुकवली आणि कापऱ्या स्वरात तो बोलला, मी आता समाधानाने मरतो आहे, कारण मी माझं जीवन समग्रतेने जगलो आहे. मी आपल्या ज्ञानास जन्माजन्माच्या संकीर्णतेतनं बाहेर विश्वात विस्तृत केलं आहे, आणि हेच जीवन आहे ज्यात मी अस्तित्वाचं रहस्य अनुभवलं आहे. गुलाब तडफडू लागला. हळूहळू त्याने आपले डोळे मिटले आणि ओठावर एक स्वर्गीय हास्य घेऊन त्याने आपला जीवनाचा अखेरचा श्वास घेतला. त्या गुलाबाच्या फुलासारखी इच्छा तुमच्या अंतरात जन्मावी म्हणून शंकर महाराजांनी प्रयत्न केलेत. एकदा तुम्ही इच्छित स्थळ निश्चित केलं की मग मार्गावर कितीही अडचणी, अडथळे, व्यवधान आले तरी तुमचा प्रवास न थांबता पूर्ण होणं अपेक्षित आहे. लोकांना प्रश्न पडतो, जर ईश्वर आहे तर मग जीवन इतके खडतर का आहे? जसं गुलाब होण्यासाठी त्या निळ्या फुलाने काही गमवावं लागलं. निळ्या फुलाला काहीतरी गमवावं लागलं, पण जे मिळालं ते शब्दातीत होतं. तसं मनुष्य जन्म गुलाब बनण्याच्या प्रक्रियेतलं पहिलं पाऊल आहे. तुम्हाला सर्व अडचणी, समस्या, संकटे यांना सामोरे जावं लागेल, तर तुम्ही परिपक्व व्हाल. नाहीतर रस्त्यावर पडलेल्या दगडात आणि आपल्यात काहीच फरक असणार नाही. एका फुलाला फूल बनण्यासाठी कोणत्या दिव्य संकटाशी सामना करावा लागतो आपल्याला कल्पना आहे? एक बीज भूमीच्या अंधारात स्वतःला झोकून देतं. बीज म्हणून त्याचं मिटणं सुरू होतं, तेव्हा कुठे प्रकाशाच्या दिव्य अलौकिक दुनियेचं दर्शन घेण्यासाठी ते तयार होतं. आपल्यालाही मनुष्यतेतून वर उठण्यासाठी आपला मी हरवावा लागतो. आपला अहंकार बाष्पीत होतो, तेव्हाच आपण स्वर्गीय जीवनाचा आनंद घेण्याची पात्रता अर्जित करू शकतो. मनुष्य जन्म एक दुर्लभ योग आहे, पण त्याचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. माणसाचं मन एक असं दर्पण आहे ज्यात परमात्म्याचं प्रतिबिंब झळकू शकतं. पण दर्पणच जर मळलेलं असेल तर त्यात तो महासूर्य झळकणार तरी कसा? विचारांच्या कचऱ्याने आपल्या मनाचा आरसा मलिन झालाय. एकदा का मनात परमात्म्याला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली की मनावरील मळवट दूर व्हायला सुरुवात होते. पण शंकर महाराज ज्याला इच्छा म्हणत आहेत, ती प्राणापासून एक आंतरिक अभिप्सेतून निर्माण झालेली इच्छा हवी. तुमची इच्छा तुटकी मुटकी असते,
असंच कोणा संतांचे वचन ऐकताना मनात निर्माण होते की आपण पण या सृष्टीचे रहस्य जाणून घेऊ. इच्छा निर्माण तर होते, पण संसाराच्या रहाटगाड्यात कुठेतरी हरवून जाते. अशी इच्छा काही कामाची नाही. इच्छा अशी असायला हवी ज्याच्यासाठी तुम्ही आपले प्राण पण पणाला लावायला तयार व्हाल. त्याचं मूल्य आहे. अन्यथा व्यर्थ इच्छांचं महल आपण रोजच बांधत असतो. अशी इच्छा जी पूर्ण झाली नाही तरी आपलं काही फरक पडत नाही. शंकर महाराजांच्या वचनाची ही एक बाजू झाली. इच्छा माझीच केवळ. परमात्म्याच्या इच्छेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही इच्छेचं स्थान उरलं नाही पाहिजे. सर्व इच्छा त्या एका इच्छेत समाविष्ट झाल्या पाहिजेत. खंडित झालेली ऊर्जा एकाच ठिकाणी एकवटली पाहिजे. तसं झालं तर ती एकवटलेली शक्ती जीवनाचं परम रहस्य प्रकट करण्यासाठी तुमच्या कामी येईल. एखादं अंतरिक्षयान पृथ्वीबाहेर पाठवायचं झाल्यास यानाला प्रचंड ऊर्जेची गरज लागते. कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण यानाला खाली खेचत असतं. तसंच तुमची अनेक इच्छा खंडित झाल्याने मनातील अनेक इच्छा, आकांक्षा, कामना, वासना याचे गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली खेचत राहतं आणि परमात्म्याच्या श्रेष्ठतम उंचावर पोहोचण्यास तुम्ही असमर्थ ठरता. शंकर महाराजांच्या सिद्ध वचनाची ही एक बाजू झाली. आता याची दुसरी बाजू पण आपण समजून घेऊया. तीही तितकीच महत्त्वाची आहे. एक तर सर्व इच्छा एकाच इच्छेत परावर्तित करायची आणि त्याच ऊर्जेचा वापर करून अस्तित्वाचं रहस्याचं द्वार उघडायचं. आणि या सूत्राची, या सिद्ध वचनाची दुसरी बाजू म्हणजे इच्छा माझीच केवळ. आपण कितीही प्रयास केला, कितीही प्रयत्न केले तरी जी उपलब्धी, जो अनुभव आपल्याला मिळणार आहे तो ईश्वराच्या इच्छेशिवाय तर मिळूच शकणार नाही. शंकर महाराजांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शब्दांना फिरून, शब्दांशी खेळून, शब्दांना अचूक आणि योग्य पद्धतीने मांडून गूढतेचं वलय अतिशय गडद करून संवाद साधायचा आणि असीम सागराला थेंबात बांधून साधकासमोर प्रकट करायचं. म्हणजे सागर त्या थेंबाला समजू शकला तर सागराला समजू शकेल. शंकर महाराजांनी दोन काम केले. एकीकडे त्याचे गूढ वचन समजून घेण्याची पात्रता आधी साधकामध्ये विकसित केली. जसे हिंदीत बोललं जातं की समजने वालों को इशारा काफी है, तसं प्रथम साधकात ती समज विकसित करून नंतर त्याच्याशी गूढ संवादात चर्चा करायची हा महाराजांचा आवडता छंद होता. त्यामुळे त्यांचे वचन साधारण वाटत असले तरी त्यात खूप खोल गहन अर्थ दडलेला असतो आणि तो समजून घेण्यासाठी आपल्याला आपली समज विकसित करावी लागते. जीवनातल्या प्रतिकूल अनुभवातून आणि दीर्घ साधनेतूनच अशी समज विकसित होऊ शकते. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू देखील आपल्या हातात नाही, तर ईश्वरीय अनुभूती तरी आपल्या हातात कशी असू शकेल? शंकर एकाच वचनातून दोन पैलू स्पष्ट करतात. एक, पूर्ण प्राणपणाने सर्व विस्कळीत इच्छा एकाच इच्छेत परावर्तित करायची. समग्र प्रयत्न करायचा, पण ही जाणीव असली पाहिजे की त्या विराट असीम परमात्म्यासमोर आपली इच्छा, आपले प्रयत्न फार क्षुद्र आहेत. आपण कितीही समग्र प्रयत्न केले तरी त्याच्यापुढे आपले प्रयत्न तरपुंजे असणार आहेत. शेवटी महाराजांची म्हणजे परमात्म्याची इच्छाच काम करणार आहे. पण याचा अर्थ असा समजू नका की तुम्ही परतंत्र आहात आणि परमात्म्याच्या इच्छेशिवाय तुम्हाला कणभरही काही मिळणार नाही. तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील, कारण तुमचे प्रयत्नच त्याची इच्छा, त्याच्या कृपाप्रसाद प्राप्त करण्याची
पात्रता तुमच्यात विकसित करतील. महाराजांच्या या दोन्ही पैलूंना काळजीपूर्वक तुमच्या हृदयात साठवून ठेवा. हे छोटंसं बीज उद्या एक वृक्ष बनवून तुमच्या जीवनात बहरणार आहे. याला अनुभूतीच फळं लागतील आणि यातूनच अनुभवतेचं सुगंधित फूल तुमच्यात उमलेल. शेवटी त्याची इच्छा असल्याशिवाय त्याचा शोध घेण्याचा व त्याला जाणून घेण्याची इच्छा तुमच्यात जन्म घेऊ शकत नाही. हे स्वीकारायला अवघड असलं तरी वास्तव आहे. तुमचा शोध एकट्याने होऊ शकत नाही. अस्तित्वाची ही विराट ऊर्जा तुमच्या शोधात जर सहाय्य करत नसेल तर तुम्ही कधीच ते जाणून घेऊ शकणार नाही. त्या ऊर्जेच्या सहयोगाशिवाय तुमचा शोध व्यर्थ ठरतो. पण जे होतं ते केवळ त्याच्या इच्छेने होतं हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. त्या विराट ऊर्जेचं प्रतिनिधित्व महाराज करत आहेत आणि म्हणूनच इतक्या सहजपणे ते म्हणतात, इच्छा माझीच केवळ. या वक्तव्यात कुठलाच अहंकार नाही. शंकर महाराज फक्त अस्तित्वाचं वास्तविक सत्य तुमच्यासमोर प्रकट करतात. तुम्हाला जरूर हा प्रश्न पडला असेल की अस्तित्वाची इच्छा सर्व काही, मग आपलं अस्तित्व कुठं शिल्लक राहतं. पण अस्तित्वाने आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेमध्ये कोणतीच बाधा निर्माण होत नाही. चांगलं आणि वाईट दोन्ही मार्ग निवडण्यासाठी आपण स्वतंत्र असतो. तुमची इच्छा, तुमची मर्जी महत्त्वाची असते आणि अस्तित्व तुमच्यासाठी मार्ग निवडत नाही. मार्ग तुम्ही ठरवता आणि तुम्ही ठरवलेल्या मार्गावर अस्तित्व तुम्हाला फक्त सोबत करत असतं. तर जबरदस्ती तुम्हाला राम बनवत नाही, न जबरदस्ती रावण बनवतो. जर असं झालं की अस्तित्वाने तुम्हाला जबरदस्ती राम बनवलं तर तुमची स्वतंत्रता शिल्लकच उरणार नाही. पण तुम्ही ठरवलं रावण बनायचं तर अस्तित्व तुम्हाला रावण बनण्यासाठी सुद्धा सहयोग करतं. जर का तुम्ही त्याच्या इच्छेवर सर्व सोपवलं तर तो तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारच नाही. उलट जे श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, ऊर्जावान आहे, प्रकाशमान आहे, अमृतमय आहे, अशाच मार्गावर तुम्हाला गतिमान करेल. म्हणूनच महाराज म्हणतात, इच्छा माझीच केवळ. असेल साहस तर पुढे जा. अस्तित्वावर सर्व काही सोपवून देणं इतकं सोपं नाही. पण विचार करा, तुमच्या मर्जीने तुम्ही जन्म घेऊ शकत नाही. मरण तुमच्या हातात नाही. ते आलं तर तुम्ही त्याला टाळू शकत नाही. हे वास्तव आहे. उगाच आपल्या अहंकाराला कुरवाळत अंधारात चाच पडत जगण्यापेक्षा आपल्या सर्व इच्छा महाराजांच्या चरणी सोपून अस्तित्वाच्या मर्जीनुसार, अस्तित्वाच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करा. अर्जुन पण याच भ्रमात होता. अनेक मार्गाने समजून सांगणाऱ्या कृष्णाला देखील अखेर अर्जुनाला सांगावं लागलं, सर्व सोड आणि मला शरण घे. शंकर तेच वेगळ्या शब्दात सांगत आहे, इच्छा माझीच केवळ. तुमची चालाकी अशी असते की एकीकडे तुम्ही सर्व शंकर महाराजांवर सोपवलं आहे असं म्हणत राहता आणि दुसरीकडे आपली इच्छा महाराजांवर थोपवत असता. आपल्या मर्जीनुसार सर्व घडायला पाहिजे, घडावं हाच तुमचा प्रयत्न असतो. तुम्हाला सुख हवं असतं, दुःख नको असतं. तुम्हाला यश हवं असतं, अपयश नको असतो, संघर्ष नको असतो. तुम्हाला धन हवं असतं, पण श्रम नको असतात. राम युवा असताना ऋषी विश्वामित्र राजा दशरथला भेटायला आले होते. त्यांनी यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी, दशरथाकडून त्याच्या ज्येष्ठ पुत्र राम यास सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी म्हणून सोबत घेऊन जाण्याची विनंती केली. राजा दशरथ तयार नव्हता. त्याच्या मते अन्न, सैन्य, शस्त्र, अश्व, हत्ती किंवा इतर मदत ऋषींनी घ्यावी असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा राम त्या चर्चेमध्ये आले. रामाचे पहिलं वक्तव्य होतं,
ऋषींना माझी मदत घ्यावीशी वाटली, ही ईश्वरी इच्छाच असेल आणि निर्णय माझ्याबद्दल होत असेल तर माझं मत विचारात घेणं महत्त्वपूर्ण आहे. मी ऋषी विश्वामित्र यांच्याबरोबर जाण्यास तयार आहे आणि मला जाताना रथ नको, दासदासी नको, सैनिक आणि शस्त्रही नकोत. जसे ऋषी इथे आले आहेत तसंच मी त्यांच्याबरोबर जाईन. हीच ईश्वराची इच्छा आहे. रामाचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हापासून त्याला कळू लागलं दोन महत्त्वपूर्ण गोष्टी त्याच्या जीवनाची अविभाज्य घटक बनले. एक म्हणजे जे आहे त्याचा स्वीकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही होत आहे, घडत आहे ते ईश्वरी इच्छेने होत आहे, हा गहिरा आत्मभाव. त्यामुळे रामाच्या जीवनात कुठेच तक्रारीचा स्वर आढळत नाही. पिताने केलेला विवाह, विश्वामित्राने केलेली मदत, सीता स्वयंवर, राज्यत्याग, वनवासाचा निर्णय, वनवास काळातील कष्ट, सीतेचे अपहरण, रावणाचा शोध, रावण युद्ध, प्रत्येक घटनेतून रामाचा एकच आत्मभाव होता, जे काही होत आहे ते ईश्वरी इच्छेनेच होत आहे. नंतर लोकांनी रामालाच देवत्व प्रदान केलं आणि रामाचं वचन बदलून जे काही होत आहे ते रामाच्या इच्छेने होत आहे अशी म्हण प्रस्थापित झाली. महाराजांच्या वचनाची जी पहिली बाजू आहे ती संकल्पवान व्यक्तींसाठी सहाय्यक आहे आणि दुसरी बाजू आहे ती समर्पणाची भावना असलेल्या श्रद्धावान व्यक्तींसाठी सहाय्यक आहे. अर्थात तुम्हाला कोणती बाजू योग्य वाटते ते तुम्ही निवडू शकता. मार्ग जरी भिन्न आणि एकमेकांच्या विरोधात असणारे भासत असले तरी दोन्ही मार्ग तुम्हाला एकाच ठिकाणी घेऊन जाणारे आहेत. इच्छा माझीच केवळ. अस्तित्वाची इच्छा शेवटी काम करते. तुम्ही विज्ञान जगातील प्रसिद्ध वैज्ञानिकांचे चरित्र वाचा तर तुमच्या लक्षात येईल की एखादा शोध लावण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली तर कशी झाली. आपलं सर्वस्वपणा लावून ते त्या शोधात आपलं समग्र योगदान कसं देऊ शकले. चौथी इयत्तेत असताना बावळट आणि ढ विद्यार्थी म्हणून शिक्षकाने ज्याला शाळेतून हाकलून दिलं तो हजारो वैज्ञानिक उपकरण कसे बनवू शकला. हजारो असफल प्रयोगाने सुद्धा कोणती शक्ती विजेचा योग्य बल्ब शोध घेण्यासाठी त्याला प्रेरित करत राहिली. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला. अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा नवा सिद्धांत मांडून विश्वनिर्मितीच्या शोधाला चालना दिली. तर स्टीफन हॉकिन्स यांनी वयाच्या 21व्या वर्षी मोटर न्यूरोन डिसीज या असाध्य विकाराने त्यांना ग्रासलेलं असताना आणखी 10-12 वर्ष ते जगतील असं तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञांचं मत होतं. पण जिद्द, संकल्प, इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांनाही हरवलं आणि विश्वनिर्मितीच्या शोधाला अजून अधिक गती दिली. जेव्हा तुम्ही या अज्ञात जगात डोकावता, परमतत्वाला जाणण्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा सारं अस्तित्व तुमच्या मदतीला येत असतं. त्याच्या मदतीशिवाय तुमचा शोध पूर्ण होऊ शकत नाही. जे वास्तव आहे आणि हे वास्तव आहे आणि हेच वास्तव महाराजांच्या या सिद्ध वचनातून प्रकट झालं आहे. जे जे होतं आहे ते ईश्वराच्या इच्छेनेच होत आहे, ही कल्पना मनाला मुळीच पटत नाही. कारण आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. अहंकार जितका सघन तितकं हे स्वीकार करणं जड जातं आणि कोणी स्वीकारत असेल तर यात असाही धोका संभवतो की आपण आपल्याला नको असलेल्या गोष्टी त्याच्यावर सोपवून असेल हरील तर देईल खाटेवर या तंद्रीत अडकू शकतो किंवा चुकीचा मार्ग निवडून शेवटी त्याचीच इच्छा असं म्हणून आपली वेळ साधून नेऊ शकतो. तुम्हाला मी आधीच या गोष्टीपासून सावध करतो. सर्व त्याच्यावर सोपवायचं म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही असा अर्थ काढू नका. तुम्हाला साधना करावी लागेल. तुमचे प्रयत्न समग्र हवेत, परिपूर्ण हवेत. उपलब्धी जी होईल का नाही ते अस्तित्वावर सोपवून द्या.
शंकर महाराजांच्या प्रत्येक सिद्ध वचनाला रहस्याची एक झालर असते. अत्यंत साधे सोपे शब्द असले तरी त्यात दडलेला अर्थ शोधताना मेंदूची पार दमछाक होते. आणि जोपर्यंत आपण मेंदूच्या आधारे वचनामागील अर्थ शोधत राहतो तोपर्यंत त्या सिद्ध वचनातून मनास पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. उलट अजून 10 प्रश्न निर्माण होतात. शंकर शब्दाचे जादूगार आहेत आणि त्यांच्याबरोबर कोड्यात बोलण्याची त्यांची आदा असामान्य आहे. इच्छा माझीच केवळ साधारण सूत्र, पण शंकर थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. कारण शंकर महाराजांना वाटतं तुम्ही जागरूक असावं. सूत्र फक्त ऐकू नये तर समजून घ्यावं, आणि फक्त समजून घेऊन थांबू नये तर ते सूत्र आत्मसात करावं, आपल्या जीवनात उतरवावं आणि ते जगण्याचा प्रयत्न करावा. आणि ते सूत्र तुम्ही जगावं म्हणून जे जे प्रयत्न करता येईल ते सर्व महाराजांनी केलेले आहेत. एक छोटीशी इच्छा देखील तुमच्या जीवनाचं चित्र बदलून टाकू शकतं. इच्छा तुम्हाला प्रेरणा देते, इच्छा तुम्हाला गतिमान ठेवते. त्यामुळे इच्छेचं बीज अंतरी खूप सावधपणे रुजवायला लागेल. त्यामुळे क्षुद्र इच्छांबरोबर आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नका. अस्तित्वाची इच्छा ओळखायला शिका. आपली ऊर्जा अनावश्यक गोष्टीवर खर्च करून ऊर्जाहीन होण्यापेक्षा अस्तित्वाची विराट ऊर्जा ग्रहण करायला शिका. तुम्ही देखील त्या विराटाचे हिस्से आहात. त्याच्यापासून तुम्ही वेगळे नाहीत. तुमची इच्छा त्याची इच्छा एकच झाली तर चमत्कार घटित होईल. आणि महाराज त्या चमत्काराची कुंजी या सिद्ध वचनाच्या माध्यमातून तुम्हाला देत आहेत. महाराजांचं हे वचन तुमच्या स्मृतिमंजुषेत नीट जतन करून ठेवा. ईश भेटीची ओढ, तळमळ तुम्हाला जाणवू लागली की समजून घ्या, त्याने तुमची आठवण काढली आहे. जो तुम्हाला भेटायला आतुर झालाय. चंद्रावर जाण्याच्या इच्छेने आधी मानवाच्या मनात घर केलं. नंतर चंद्रावर कसं जायचं याचा विचार सुरू झाला. नंतर साधनं एकत्र केली गेली. अनेक प्रयोग केले गेले. अनेक अंदाज, अनेक गणितं बांधली गेली. नंतर चंद्रावर पोहोचणं संभव झालं. पण ही इच्छा चंद्राला पाहतानाच मनात घर करून गेली. पण तुम्ही परमात्म्याला कसं पाहणार? त्याच्याबद्दल तर्क अनुमान कसे लावणार? त्यानेच ठरवलं काही तर शक्य होऊ शकेल. तुम्ही शंकर महाराजांच्या प्रेमात पडलात, मोहम्मदच्या प्रेमात पडला किंवा येशूच्या प्रेमात पडला. तुमचं प्रेमच खबर देतं की तुमच्यात त्यांनी रस घेतला आहे. फक्त तुमच्या हृदयात त्याच्या भेटीची आस धगधगत राहिली पाहिजे. दिल में इश्क़े नबी की हो ऐसी लगन, रूह तड़पती रहे, दिल मचलता रहे. जिंदगी का मजा है कि हर सांस से यह मोहब्बत मोहब्बत निकलता रहे. यह मोहब्बत मोहब्बत में कहता रहा, नूर के मोतियों की लड़ी बन गई. आयतों से मिलाता रहा आयतें, फिर जो देखा तो नाते नबी बन गई. जो भी आंसू बहे मेरे महबूब के, सब के सब अब्र रहमत के छींटे बने. छा गई रात जब जुल्फ लहरा गई, जब तबस्सुम किया चांदनी बन गई. ये तो माना के जन्नत है बागे हंसी, खूबसूरत है सब खुल्द की सरजमी. हुस्न जन्नत को फिर जब समेटा गया, सरवरे अंबिया की गली बन गई. जब छिड़ा तिज गिरा उसके रुखसार का, वो दवा पढ़ लिया वल कमल कह दिया. सूरतों की तिलावत भी होती रही, रात भी हो गई बात भी बन गई. सबसे साइम जमाने में माजूर था, सबसे बेकस था बेबस था मजबूर था.
उनको रहम आ गया मेरे हालात पर, मेरी अजमत मेरी बेबसी बन गई. त्याला भेटण्याची इच्छा एक आग बनून तुमच्या हृदयात धगधगत राहिली पाहिजे. ती तळमळ, ती तडफड इतकी जीवन प्रभावी आणि सघन होत जाईल, तितकं त्याला भेटण्याची संभावना मूर्त रूप घेत जाईल. आणि जीवनाची खरी मजा तर तेव्हाच तुम्ही घेऊ शकाल, जेव्हा प्रत्येक श्वासाश्वासातून ईश्वराचं नाम, त्याचा ध्यास, त्याला भेटण्याची आस अजून अधिक भडकत जाईल. त्याचे स्मरण प्रकाशमान मोतीत रूपांतरित होऊन जाते. तेव्हा त्याच्या शास्त्रातील नव्हे तर जिवंत आयात म्हणजे ही सारी कायनात, ही प्रकृती आणि त्यांनी चित्तारलेलं सौंदर्य तुम्ही वाचू लगाल. तेव्हा तुमचे त्याचं नातं अधिक दृढ होऊ लागेल. तुमचे अश्रू प्रकट होतात असं नाही, त्याचे पण अश्रू वाहतात. त्याचे प्रत्येक अश्रुबुंद प्रेमाच्या ढगात परावर्तित होतात आणि पृथ्वीवरील जीवन फुलवत राहतात. त्याचा केशशृंगार रात्री बदलून जातो आणि त्याचं स्मित हास्य चांदणी बनून आकाशात चमकत राहते. स्वर्ग कदाचित असेल ही आणि सुंदर असेल, अप्रतिम सौंदर्य तिथं विखुरलेलं असेल. तिथली जमीन देखील सोने, चांदी, हिरे, माणिक यापेक्षा किमती आणि सुंदर असेल. पण जेव्हा ते सारं एकत्र केलं जाईल, तेव्हा लक्षात येईल, परमात्म्यापुढे, परमात्म्याच्या प्रेमापुढे तेही फिके पडतील. जेव्हा त्याची प्रथम भेट होईल, त्याचे दर्शन होईल, तेव्हा सारे शास्त्र, सारे मंत्र मौनातून प्रकट होतील. न बोलता सारं बोललं जाईल. तेव्हा जीवनाची रात्र झाली तर फरक पडणार नाही, मरण आलं तरी फरक पडणार नाही. कारण तेव्हा वास्तविक जीवन ज्योतीबरोबर मिलन झालेलं असणार आहे. जीवनाचं खरं सार्थक झालं असणार आहे. कदाचित तुमची असहाय्यता पाहून, तुमची तळमळ पाहून, तुमची भेटण्याची ओढ पाहून, त्याला भेटण्याच्या इच्छेच्या आगीत तुम्हाला होरपळताना पाहून तो तुमच्यासमोर प्रकट होईल. तुमच्या असहाय्यताच तुमचे वरदान बनून त्याच्या अनुभूतीचा मार्ग तुमच्यासमोर मोकळा करून जाईल. मी जे बोलतो आहे ही काही कल्पना विलास नाही. खरंच असं प्रत्यक्ष घडू शकतं, पण तुमच्या इच्छेच्या तीव्रतेवर ते अवलंबून आहे. सर्व इच्छा केवळ त्याला भेटण्याच्या एकाच इच्छेत विलीन करा. अन्यथा जे काही होत आहे ते त्याच्याच इच्छेने होत आहे ही गोष्ट स्वीकार करा. तक्रारीचा हलकासा देखील सूर तुमच्या जीवनात निर्माण झाला नाही पाहिजे. तसं झालं तर तुम्ही या योग्य मार्गावर आहात असं समजू शकता. शंकर महाराज तुम्हाला योग्य आणि उचित मार्गावर गतिमान करतील, या प्रार्थनेसह मी आजची चर्चा पूर्ण करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही महाराजांचं वचन समजून घेण्याचा प्रयत्न केलात. इतके व्यवधान येत असतानाही तुम्ही थांबून राहिलात आणि इतक्या प्रेमाने तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं. त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे, अनुग्रहित आहे. धन्यवाद. माझे प्रणाम स्वीकार करा. जय शंकर.